अकिवाड तालुका शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत जाण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी होऊन महापुरात वाहून गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार यांची सोमवारी सायंकाळीपर्यंत शोध मोहीम करण्यात आली। त्यांचा शोध लागला नाही। अद्यापही ते बेपत्ताच आहेत। एनडीआरएफ पथकाची शोध मोहीम थांबण्यात आली आहे। मंगळवारी वजीर रेस्क्यू फोर्सतर्फे शोध मोहीम करण्यात येणार आहे। दरम्यान फास्ट रेस्क्यू फोर्सतर्फे यांत्रिकी बोटीतून ड्रोनद्वारे महापुराच्या पाण्यात शोध मोहीम करण्यात आली। सायंकाळी उशिरापर्यंत काहीच हाती न लागल्याने ग्रामस्थ गहिवरले होते। अकिवाड येथील महापुरात ट्रॅक्टर पलटी होऊन घडलेल्या घटनेला रविवारी 3 दिवस झाले। पहिल्या दिवशी सुहास पाटील यांचा मृत्यू झाला, तर शनिवारी दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह वजीर रेस्क्यू फोर्सने शोधून काढला, तर बैरागदार यांचा अजूनही शोध सुरू आहे। सोमवारी सकाळी शोधासाठी फास्ट रेस्क्यू फोर्सने ड्रोनद्वारे कर्नाटक राज्यापर्यंत शोध मोहीम करण्यात आली। इक्बाल बैरागदार यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांनी इक्बाल बैरागदार यांचे फोटो आणि माहिती ते महापुराच्या पाण्यात बेपत्ता असल्याचं सोशल मीडियावर कर्नाटक सीमेवरील गावात प्रसारित केलंय। या घटनेतील वाहून गेलेले 6 जण मिळून आलेत। सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वाहून गेलेल्या दोघांपैकी हसुरेंचा मृतदेह मिळून आला। गेली 4 दिवस झाले बैरागदार यांचा पत्ता लागलेला नाही। संपूर्ण गाव महापुराच्या काठावर गेली 4 दिवस आस लावून बसून आहेत। संपूर्ण गावचा व्यवहार थांबून आहे। ग्रामस्थ वैफल्यग्रस्त झालेत।